अशोक चव्हाण यांची राज्यसभा उमेदवारी निश्चित झाली आहे। केंद्रीय भाजपकडून चव्हाणांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय अशी सूत्रांकडून माहिती मिळते। अशोक चव्हाण यांच्या राज्यसभा उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। केंद्रीय भाजपकडून चव्हाणांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, अशोक चव्हाण यांची राज्यसभा उमेदवारी निश्चित होते असं म्हटलं जातंय, काय सांगाल? त्याची निश्चित स्वरूपामध्ये अवघ्या काही मिनिटांपूर्वी काँग्रेसचे माजी नेते आणि आता नुकतेच भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांची राज्यसभेची उमेदवारी जी होती, ज्याची अनेक दिवसापासून चर्चा होती, ती उमेदवारी आता जवळपास पक्की झाली आहे। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। त्यामुळे ते उद्या अर्ज दाखल करतील ही जी अटकळ बांधली जाते ती निश्चित स्वरूपामध्ये खरी आहे। दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे राज्यसभेची जे सदस्य आहेत, जे मंत्री परिषदेमध्ये आहेत, जे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांना सुद्धा पूर्णपणे आता लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याचे जे काही प्रयत्न आहेत, जे काही गोष्टी आहेत, त्या भाजपच्या वतीनं निश्चित करण्यात आल्या। त्यामुळे आता राज्यसभेचे सर्व उमेदवार जे सध्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना लोकसभेत उतरवलं जाईल आणि अशोक चव्हाणांची जी काही वर्णी आहे ती आता राज्यसभेवर लागणार आहे, हे जवळपास निश्चित झालंय। आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा होईल आणि उद्या सकाळी ते अधिकृतरित्या भाजपचे उमेदवार म्हणून आपला अर्ज राज्यसभेसाठी दाखल करतील अशी आपल्याला माहिती आहे। गार्गी, त्याचबरोबर नारायण राणे आणि पियुष गोयल यांच्या सुद्धा नावाची लोकसभेसाठी चर्चा असल्याचं समजतंय। निश्चित स्वरूपामध्ये नारायण राणे आणि पियुष गोयल या दोघांची लोकसभेसाठी चर्चा मागील अनेक महिन्यांपासून आहे।